सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि बाहेर बऱ्यापैकी धुकं पडलेलं आहे. मी 5:30लाच उठले होते, बट ब्रश वगैरे करून फ्रेश झाले. आता एक्सरसाइज करत नळाला पाणी आलं होतं. सगळ्या गर्दा पडलेल्या आहे घराने. हे पहा, कपडे पण तसेच घडी इकडे पाईप घडी करायचं काम चालू आहे. दिवे भिजत घातले. गॅलरी पण स्वच्छ केली. आता आंघोळ झाली आहे. सगळे साफसफाईचे कामं केली. आता लागली जबरदस्त जेवण करू आणि त्याच्यानंतर बरंच लहान माळी ओवायचे, फुलवाती करायचे म्हणजे दिवे लावण्यासाठी. आणि ही इकडे ही जेवत बसली आहे. जेवण करू आली. आपलं जेवण आज केलेले आहेत कुटके आणि बाकी कालचा फराळ. आई काय म्हणतात कुटक्याला? हां नाही, चुरमा नाही. ते आपलं पेपरमध्ये एक शब्द आला होता. म्हणतात नाही आलता. काय म्हणलं होतं ते? कशी गोष्ट होती ती? पूर्ण सांग. नवीन पदार्थ, काहीतरी पदार्थाचं नाव घेतलं म्हणे. त्यामुळे मग पाहुण्याला वाटतं म्हणे की काय असं पदार्थ पाहायला जाऊ जेवायला. मग गेला म्हणा ते वाट बघत बसला म्हणा. वास काय येईना, वास येईना, काही ना कसं असं गड्या पदार्थ कसा असेल बघितलं तेव्हा काय ती नवीन पदार्थ आहे की वाटलं मला. पण दिसायला ते शिळ्या पळीचा होता म्हणा. काय मनोरमा होतं काय? हा, मनोरमा. आमच्या घरला मनोरमा खायला म्हणजे अरे पदार्थाचा नवीनच वाटला म्हणला मनोरमा. बघितल्यावर काही रात्रीच्या शिळ्या पोळ्या, शिळ्या भाकरी, ज्वारीच्या उरलेल्या भाकरीचा पदार्थ पण. आणि हे कालच्या व्लॉगमध्ये हे चकलीचा व्हिडिओ मी दिला नव्हता. का दिला नव्हता हे चकली बघूनच तुम्हाला कळत असेल. कारण माझी चकली काही गोल गोल झालीच नाही, मला जमली नाही. त्याच्यामुळं बेइज्जती करने से अच्छा है हम ना दिखाए, सोच के हमने आपको दिखाया नहीं. मिलते हैं खाना खाने के बाद.
साडी घातली आहे अशी, जरा व्यवस्थित नाही आली तिची. तर आता दिवाळीची पूजा झालेली आहे, आईची पण वर पूजा झालेली असेल. दिवसभर कामामध्ये गेला, खूप काम आणि झालं असं की 4 वाजता 4:30 वाजता सगळं जण करून असं ठरवलं की साडी वगैरे घालून पूजेला सुरुवात करू, सगळं ओके होईल. पण ऐन वेळी पाऊस आला आणि सगळा धिंगाणा, वेळीच रांगोळी टाकता आली नाही, काहीच करता आली नाही, मग पूजेला पण उशीर झाला. इट्स ओके झालं. फक्त हे एकच हे आहे की आता मला चांगले फोटो नाही काढता येणार, कारण सनलाईटमध्ये खूप छान आले असते. इट्स ओके. इथून आलोत तर आता दुकानातली आणि वरची दोन्ही पूजा झालेल्या आहेत. हां, आता सांग कसा गेला दिवस? कामामध्ये दिवसभर काय काम केलं? काय करायला, फराळाचं, लक्ष्मीचं, पूजनाचं, बुंदीची लाडू, पाडे. तर मित्रांनो, असा गेला माझा आजचा दिवस. पुढचा व्लॉग बघण्यासाठी लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.